आज नवनिर्वाचित 11 विधान परिषदेच्या आमदारांचा शपथविधी सोहळा होता। तुमच्या पक्षाकडनं देखील मिलिंद नार्वेकर यांनी आमदारकीची शपथ घेतलेली आहे। विधान परिषदेच्या वरच्या सभागृहामध्ये 11 नवीन सदस्य जे आहेत ते आता तुमच्या सोबतीला असणार, विरोधी पक्षनेते असणार। कशा पद्धतीने काय असेल? मला असं वाटतं ही प्रक्रिया आहे आपल्या लोकशाहीची किंवा विधिमंडळाची, आणि मी सगळ्यात आधी या 11च्या 11 सदस्यांना मनपूर्वक शुभेच्छा याच्यासाठी देईल की यांच्या हातून या महाराष्ट्राची सेवा घडो, कारण हे आपल्या महाराष्ट्रातलं लोकशाहीचं सर्वात मोठं मंदिर आहे आणि या ठिकाणी त्यांचा प्रवेश होत असताना त्यांच्या हातून या महाराष्ट्राची सेवा घडो एवढ्या प्रकारची प्रार्थना मी करेल। आणि निश्चित हे 11चे 11 जण त्या पद्धतीनं निश्चित काम करतील ही अपेक्षा आणि खात्री आहे। सर, एक्सप्लेनर आपण अनेक घोषणा ऐकलेल्या होत्या। आज ज्यावेळी मोना गवळी यांनी शपथ घेतली त्याच्यानंतर जय महाराष्ट्र जय एकनाथ असं काय म्हणाले, आणि त्यांना प्रश्न देखील आम्ही विचारला की जय एकनाथ म्हणजे नेमकं काय म्हणत होतं। त्यामुळे मी दिल्लीतून मुंबईत आले आणि ते एकनाथ अण्णांचं नाव एकनाथ यांच्यामुळे आले म्हणून जय एकनाथ असं काय म्हणाले। वाटतं ज्याचा त्याचा तो व्यक्तिगत विषय आहे, कोणी एकनाथ म्हणायचं की कोणी दोननाथ म्हणायचं हा ज्याचा त्याचा विषय आहे। आणि त्यांनी एकनाथ कोणाचं नाव घेतलं मलाही माहिती नाही, संत एकनाथाचं नाव असू शकतं, तर मला असं वाटतं त्याच्यावर फार व्यक्तिगत बोलणं योग्य होणार नाही। हे पहा, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत होतं वर्षभरापासून अजितदादा त्यांच्या संपर्कात होते, आणि हेही काही महाराष्ट्राला माहिती नाही अशातला भाग नाही। सकाळी भल्या पहाटे त्यांनी भारतीय जनता पार्टीबरोबर शपथविधी केलेला होता आणि नंतरही त्यांनी वेशांतर, मला वाटतं आता संजय राऊत साहेब बोलले की देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा अशीच प्रतिक्रिया दिली होती मागे की मी काय हुडी घालून भेटायचो। वाटतं त्यांनी सांगितलं की फिरतं वेशांतर, फिरता रंगमंच वेशांतर करून करणारी ही मंडळी आहे, जनतेला उल्लू बनवणारी। पण अजित पवारांनी असं देखील पत्रकारांच्या अनौपचारिक गप्पा मारताना सांगितलं की विमानाची तिकीट देखील अजितानंदराव पवार या नावाने न काढता हे पवार या नावाने काढायचो। त्याच्यानंतर अनेक बैठका झाल्या, त्या बैठकांच्या संदर्भात तुम्हाला काहीच माहीत नव्हतं, असे एक नवीन खुलासे जे आहेत ते त्यांच्या तोंडूनच ते काढतात। मला असं वाटतं मांजर दूध पित असताना तिला वाटतं की आपल्याला कोणी बघत नाही, पण तो वर्षभरापासून तशा पद्धतीची माहिती महाराष्ट्रातील जनतेला आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसला होतीच असं मला तरी वाटतं। ओके, थँक्यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।